अनेक ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि त्यात करून आता आमचे आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांनी जो अत्यंत गंभीर हा प्रश्न सभागृहासमोर मांडला की अनेक शाळांमध्ये आज कमी शिक्षक आहेत तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि म्हणून एक शिक्षकी शाळा म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद आज नाईलाजाने त्या शाळा चालवतात आणि मग काही लोकांनी सांगितलं जेव्हा प्रशासकीय काही इतर जबाबदारी येते तेव्हा या जिल्हा परिषदच्या शिक्षकांना शासनाच्या माध्यमातून इतर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते आणि त्या शिक्षकांवरही सुद्धा नाईलाजाने तो ताण येतो कामाचा त्यातनं कुठेतरी शैक्षणिक गुणवत्तेवरही काहीतरी परिणाम पडतो। अध्यक्ष महोदय, आता जयंतराव पाटील साहेबांनी उल्लेख केला, मी मगाशी त्याचा करणार होतो की सांगली जिल्ह्यामध्ये आमच्याकडे जितेंद्र दुडी नावाचे IAS अधिकारी होते, त्यावेळेस ते जिल्हा परिषदचे CEO होते, आता पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि अत्यंत चांगली एक कल्पना त्या ठिकाणी राबवली गेली ती म्हणजे मॉडेल स्कूलची। आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये जी दिवसेंदिवस नव्या काळानुसार पालकांचा एक ओढा इंग्लिश मिडियमच्या शाळांकडे जात चाललेला आहे, अशा वेळी जिथं जिल्हा परिषदच्या शाळांची विद्यार्थी संख्या घटत होती त्यावेळेस ती विद्यार्थी संख्या पुन्हा 2 वर्षात मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये वाढली। हा अत्यंत चांगला आणि यशस्वी प्रयोग हा सांगली जिल्ह्यातला या ठिकाणी महाराष्ट्रात यशस्वी झाला। आणि मला आवर्जून इथे उल्लेख करायचा आहे की सन्मान्य स्वर्गीय अजितदादांनी त्याचा त्यांच्या बजेटच्या भाषणामध्येही काही वर्षांपूर्वी उल्लेख केलेला होता की हे मॉडेल स्कूलची कल्पना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही राबवू। आणि मूळ अध्यक्ष महोदय, माझी नम्रपणे इथे सभागृहाला विनंती, मंत्री महोदयांना विनंती आहे, आदरणीय दादा भुसे साहेब तुम्ही अत्यंत चांगलं काम कराल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आणि खात्री आहे। माझी विनंती अशी आहे की मॉडेल स्कूलची कल्पना संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही राबवणार आहात का